नमस्कार. मुतखड्यावरील म्हणजेच किडनी स्टोनवरील नैसर्गिक उपायांच्या या विशेष विश्लेषणात आपलं स्वागत आहे. किडनी स्टोनचा त्रास किती भयंकर असू शकतो हे आपण सर्वच जाणतो. पण तुम्हाला माहिती आहे का, या वेदनादायी समस्येवर मात करण्यासाठी निसर्गाने आपल्याला काही थक्क करणारे आणि वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेले उपाय दिले आहेत. आज आपण याच उपायांमागील अचूक विज्ञान समजून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. आता मुतखड्यावर उपचारासाठी आधुनिक औषधे किंवा शस्त्रक्रिया तर उपलब्ध आहेतच, हे आपल्याला माहीत आहे. पण खरी रंजक गोष्ट काय आहे माहितीये? आपल्या रोजच्या वापरातील काही अगदी साधे घटक या वैद्यकीय उपचारांसोबत एक अत्यंत प्रभावी पूरक ढाल म्हणून काम करू शकतात. होय, अगदी आपल्या घरातले साधे घटक. आजच्या या विश्लेषणात आपण नेमके काय पाहणार आहोत? तर सर्वात आधी मुतखड्याची थोडक्यात ओळख, त्यानंतर खडे प्रत्यक्षात फोडणारे उपाय, ते खडे शरीराबाहेर फ्लश करणारे उपाय, मूत्रपिंडाचे रक्षण करणारे महत्त्वाचे घटक आणि शेवटी काही महत्त्वाचे निष्कर्ष. हा क्रम आपल्याला हे नैसर्गिक उपाय कसे काम करतात हे समजून घ्यायला नक्की मदत करेल. तर वळूया आपल्या पहिल्या आणि सर्वात महत्त्वाच्या भागाकडे, खडे फोडणारे उपाय, नैसर्गिक ॲसिडची ताकद. इथे निसर्गाची दुहेरी रणनीती खरोखरच पाहण्यासारखी आहे. या स्टोन ब्रेकर्सपैकी एका बाजूला आहे आपली तुळस. तुळशीमध्ये नैसर्गिक ॲसिटिक ॲसिड असतं, जे थेट खडे फोडण्याचं आणि वेदना कमी करण्याचं जबरदस्त काम करतं. आणि दुसऱ्या बाजूला आहे लिंबू. लिंबामधलं सायट्रिक ॲसिड विशेषतः कॅल्शियमपासून बनलेल्या खड्यांवर अचूक वार करतं. आणि सर्वात घारी गोष्ट म्हणजे हे घटक फक्त खडे तोडत नाहीत, तर ते पुन्हा तयार होण्यापासूनही रोखतात. आहे की नाही कमाल? आणि तुळशीचं काम फक्त खडे फोडण्यापुरतं मर्यादित नाहीये बरं का. खडे फोडण्याच्या या संपूर्ण प्रक्रियेत किडनीवर जो ताण येतो ना, तो कमी करण्यासाठी तुळस एक उत्तम संरक्षक कवच म्हणून उभी राहते. यातील अँटीऑक्सिडंट्स आणि अँटी इन्फ्लेमेटरी म्हणजेच सूज आणि दाह कमी करणारे घटक मूत्रपिंड आतून पूर्णपणे निरोगी ठेवण्यासाठी अक्षरशः महत्त्वाची भूमिका बजावतात. आता हा एक उपाय पहा. पित्ताशयाच्या खड्यांसाठी चालत आलेला हा एक ऐतिहासिक उपाय मुतखड्यावरही अक्षरशः जादूची कांडी फिरवल्यासारखं काम करतो. करायचं काय आहे तर लिंबाचा रस आणि ऑलिव्ह ऑइल अगदी समान प्रमाणात घ्यायचं आणि हे मिश्रण दिवसातून 3 वेळा सेवन करायचं. एवढं सोपं. ऑलिव्ह ऑइल इथे एका लुब्रिकंटसारखं काम करतं, ज्यामुळे फोडलेले खडे पुढे सरकायला खूप मदत होते. आता पुढचा महत्त्वाचा टप्पा, खडे शरीराबाहेर टाकणारे उपाय, ज्याला आपण हायड्रेटिंग आणि डिटॉक्सिफाईंग घटक म्हणतो. हे खडे फोडले तर खरे, पण ते बाहेर कसे काढणार? इथे एंट्री होते या फ्लशर्सची. यामध्ये कलिंगड म्हणजे अगदी आघाडीचा खेळाडू. मॅग्नेशियम, फॉस्फेट्स, कार्बोनेट्स किंवा कॅल्शियम कोणत्याही प्रकारचे खडे असू देत, कलिंगड त्यावर अत्यंत प्रभावी आहे. कारण यात असलेलं भरपूर पोटॅशियम, हे पोटॅशियम लघवीतील ॲसिड्सची पातळी इतक्या सुंदररित्या बॅलन्स करतं की विचारू नका. आणि कलिंगडाचा आणखी एक मोठा फायदा म्हणजे त्यातील पाण्याचं प्रचंड प्रमाण. हे पाणी शरीरात अक्षरशः एका वेगाने वाहणाऱ्या नदीसारखं काम करतं. या नैसर्गिक प्रवाहामुळे ते फोडलेले बारीक खडे अत्यंत सहजपणे शरीराच्या बाहेर ढकलले जातात. म्हणूनच शरीरात पाण्याचं प्रमाण योग्य राखणे हा या प्रक्रियेतला खरा गेम चेंजर ठरतो. खडे बाहेर काढण्याच्या या प्रक्रियेत या टेबलमध्ये दिसणारे 2 घटक अतिशय महत्त्वाची भूमिका बजावतात. एका बाजूला आहे ओव्याचं पाणी, ज्याचं मुख्य काम आहे शरीरातील विषारी पदार्थ किंवा टॉक्झिन्स बाहेर काढणं. आणि दुसऱ्या बाजूला आहे व्हीट ग्रास ज्यूस म्हणजेच गव्हाच्या जवळीचा रस. हा रस लघवीचा प्रवाह तो वाढवतोच, पण त्याचवेळी मूत्रपिंड आतून स्वच्छ करण्यासाठी लागणारे अत्यंत महत्त्वाचे पोषक घटकही पुरवतो. ओव्याचा हा उपाय तयार करणं अतिशय सोपा आहे. फक्त 1 ते 2 चमचे ओवा घ्या, 1-2 ग्लास पाण्यात चांगला ब्लेंड करा आणि एक महत्त्वाची गोष्ट, शरीराच्या सर्वोत्तम शुद्धीकरणासाठी हे मिश्रण एकाच वेळी न पिता दिवसभर अगदी थोडे थोडे पित राहायचे. यामुळे सतत डिटॉक्सिफिकेशन होत राहतं. व्हीट ग्रास ज्यूसचेही अगदी तसंच आहे. दररोज फक्त 1 ग्लास व्हीट ग्रास ज्यूस प्यायल्याने शरीरात पोषक तत्वांचा एक मोठा प्रवाह निर्माण होतो. मूत्रमार्ग स्वच्छ आणि प्रवाही ठेवण्यासाठी याचा खूप फायदा होतो. हा रस म्हणजे जणू काही किडनीसाठी निसर्गाने दिलेला एक टॉनिकच आहे. आता आपण वळूया आपल्या शेवटच्या कार्यात्मक टप्प्याकडे, मूत्रपिंडाचे आरोग्य राखणारे घटक. हे आहेत आपले पोषक तत्वांनी समृद्ध असलेले रक्षक. आत्ता ही निसर्गाची कमाल बघा. राजमाचा आकार तुम्ही कधी नीट पाहिलाय? तो अक्षरशः आपल्या किडनीसारखाच असतो. म्हणूनच इंग्रजीत त्याला किडनी बीन्स म्हणतात. हे जणू काही निसर्गाचं सिग्नेचरच आहे. राजमामध्ये फायबरचं प्रमाण इतकं प्रचंड असतं की ते मूत्राशय आणि मूत्रपिंडाच्या आजारांवर उपचार करण्यासाठी आणि किडनी निरोगी ठेवण्यासाठी एक अत्यंत आवश्यक घटक बनतो. आणि एक खास गोष्ट सांगू,
राजमाच्या बाबतीत केवळ तो शिजवून खाणेच नाही, तर ज्या पाण्यात आपण तो रात्रभर भिजवून ठेवतो ना, ते पाणीही खूप मौल्यवान असतं. ते पाणी फेकून देण्याऐवजी जर आपण प्यायलो तर आरोग्याला एक अतिरिक्त प्रोटेक्टिव्ह लेअर म्हणजेच वाढीव संरक्षक फायदे मिळतात. यानंतर आपण डाळिंबाकडे पाहूया. डाळिंबाचं नुसता रसच नाही, तर त्याच्या बियांमध्येही अत्यंत अद्वितीय असे ॲस्ट्रिंजेंट गुणधर्म लपलेले आहेत. हे गुणधर्म स्नायूंना आणि ऊतींना आकुंचन पावण्यास मदत करतात, ज्यामुळे मूतखड्याच्या उपचारात अतिशय सक्रिय मदत मिळते. डाळिंब हे किडनीसाठी एक उत्तम फळ आहे, यात शंकाच नाही. आणि सर्वात चांगली गोष्ट म्हणजे डाळिंबाचा आपल्या रोजच्या आहारात समावेश करणं खूपच सोपं आणि चविष्ट आहे. तुम्ही रोज एक संपूर्ण फळ खाऊ शकता, त्याचा ताजा रस पिऊ शकता, किंवा अगदी सोपं म्हणजे फ्रूट सॅलडमध्ये मिसळून खाऊ शकता. पद्धत कोणतीही असो, फायदे नक्कीच मिळतात. तर आता आपण या सविस्तर विश्लेषणाच्या शेवटाकडे आलो आहोत. निष्कर्ष आणि पुढील विचार. दैनंदिन आहार हेच दीर्घकालीन औषध. या सर्व चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की या साध्या वाटणाऱ्या घटकांमागील विज्ञान समजून घेतलं की आपली किराणामालाची यादी चक्क एका मेडिसिनल टूलकिटमध्ये बदलते. आणि हे आपल्याला एका अतिशय रंजक प्रश्नावर आणून सोडतं. जर लिंबू, राजमा आणि साध्या बियांसारख्या रोजच्या अन्नामध्ये अक्षरशः खडे फोडण्याची आणि आपल्या महत्त्वाच्या अवयवांचं संरक्षण करण्याची इतकी अफाट ताकद असेल, तर विचार करा, आपल्या दीर्घकालीन आरोग्याची सर्वात मोठी गुरुकिल्ली कदाचित आत्ता याच क्षणी आपल्या स्वतःच्या स्वयंपाकघरात दडलेली नाही का? यावर नक्की विचार करा. आजच्या या विश्लेषणात सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.